पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पशुधनाच्या संवर्धनाकरता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा साजरी केला जाणार आहे। यामध्ये जनजागृती, लसीकरण व जंतू निर्मूलन, वंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबिर, दूध व्यवसाय अनुदान योजना, पशुचारा व पशुखाद्य, पशु जनगणना करण्यात येणार आहे। तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान NLM यांच्या अनुदान योजना यांची देखील माहिती पशु विभाग यांच्यातर्फे देण्यात येणार आहे। डॉक्टर राजेंद्रनाथ सोमनाथ सावळकर, सहाय्यक आयुक्त तालुका पशुवैद्यकीय दवाखाना पंढरपूर। आमच्याकडे 2 तालुके येतात, पंढरपूर आणि मंगळवेढा। सध्या शासनाने एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढलेला आहे की 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024च्या या कालावधीमध्ये पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित केलेला आहे। तर याच्यामध्ये प्रामुख्यानं पशुसंवर्धन विभागामध्ये ज्या योजना महत्त्वपूर्ण अशा ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती आम्ही देण्याचं, प्रसिद्धी प्रचार देण्याचं आम्ही काम करतो। त्यानंतर सध्याचा जो सीझन आहे तो जनावरांचे लसीकरण, पावसाळ्यापूर्वीचे जे लसीकरण असतील, जंत निर्मूलन कार्यक्रम असतील, गोचिड गोमांस निर्मूलनचे कार्यक्रम असतील व वंध्यत्व निवारणचे महत्त्वाचे कार्यक्रम असतील, तर हे जास्तीत जास्त आम्ही कॅम्पेन अरेंज करतो आहे सध्या। तसेच मागच्या काही महिन्यापासून शासनानं दूध अनुदान प्रति लिटर 5 रुपये जाहीर केलेलं आहे। त्याच्या संदर्भात बऱ्याच जणांना, शेतकऱ्यांना असेल, दूध संकलन केंद्रामध्ये असतील, अडचणी बऱ्याच आहेत। तर ऑन द स्पॉट आम्ही त्या गावामध्ये 1 दिवस आम्ही हा पंधरवड्यातला 1 दिवस अरेंज करतो आणि त्या ज्या काही शंका असतील, अडचणी असतील त्यांचं निरसन करण्याचा याद्वारे काम करतो आहे सध्या। तसेच गोचिड निर्मूलनासाठी गावामध्ये एकत्रित पूर्ण गावामध्ये एकाच दिवशी गोचिड नाशक फवारणी असेल, जंतनाशक औषधांचं वाटप असेल, या कार्यक्रमामार्फत आम्ही सुरू करतो आहे।